नात्यांवर वार सहन नाही. काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा डाव सांगलीत हाणून पाडला. आम्ही रक्ताच्या नात्यासारखे एकत्र आहोत. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात, विचार भिडतात, पण जेव्हा कोणी नात्यांमध्ये भेगा पाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो फक्त राजकीय मुद्दा राहत नाही, तो भावना दुखावणारा वार ठरतो. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आजच्या पत्रकार परिषदेत हाच संताप, याच वेदना आणि हाच निर्धार ठळकपणे दिसून आला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात दुभंग निर्माण होईल असे वक्तव्य केले. पण या वक्तव्याला काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी एकमुखाने फेटाळून लावत जणू काही भावनिक स्फोटच घडवून आणला. ही काँग्रेस आहे, इथे नाती तोडली जात नाहीत, ती जपली जातात. हा आवाज केवळ प्रतिक्रिया नव्हती, तर तो प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातून आलेला हुंकार होता. आम्ही केवळ राजकारण करत नाही, आम्ही एक कुटुंब आहोत आणि कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही. या शब्दांनी अक्षरशः वातावरण भारावून गेले. यावेळी नगरसेवक नगरसेविकांच्या डोळ्यात संताप होता, पण त्याचबरोबर आपल्या पक्षांविषयीची निष्ठा आणि एकजुटीचा अभिमानही स्पष्ट दिसत होता. त्यांनी ठणकावून सांगितले, इंग्रजांनी फूट पाडा आणि राज्य करा ही नीती आता चालणार नाही. जनतेला सर्व कळते, आम्ही एकत्र आहोत आणि राहणार. भाजप आमदारांवर जोरदार टीका करताना त्यांनी प्रश्नांचा भडीमारच केला. तुम्ही आपल्या मतदारसंघासाठी काय केले? किती लोकांना रोजगार दिला? किती कारखाने उभे केले? समाजासाठी कोणती ठोस भूमिका केली? स्वतःकडे उत्तर नसताना इतरांवर टीका करणे प्रसिद्धीसाठी मिळवण्यासाठी हा स्वस्थ प्रयत्न आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. काही नगरसेविकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमदार गोपीचंद पडळकर हे वारंवार काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्यावर टीका करून केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही शांत बसणार नाही, आम्ही उत्तर देणार, ठामपणे देणार, असा इशाराही त्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला शहर काँग्रेस अध्यक्ष राजेश नाईक, महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, तसेच नगरसेविका वर्षा निंबाळकर, अश्विनी कदम, स्नेहा यमगर, सलमा शिकलगार, मयूर पाटील, बिल्किस बुजुर्ग, फिरोज पठाण, प्रमोद सूर्यवंशी आणि माजी नगरसेवक दिलीप पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत संपताना वातावरण एकच भावना दुमदुमत होती, आमची एकजूट हीच आमची ताकद आणि ती कोणाच्याही वक्तव्याने तुटणार नाही. विश्वजित कदम साहेब आणि विशालदादा जे जिल्ह्याचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचं करत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका बरोबरीत आणली आम्ही. त्याचबरोबर जिल्हा परिषदला आम्ही सत्ता मिळवली. काही फरकाने महापालिकासुद्धा आमच्या हातात येत होती. पण अजितदादांचं आकस्मिक निधन तुम्हाला ते सगळं कारण मी सांगत नाही. जी प्रेस आहे त्या प्रेसवरच आपण येऊया. ज्या पडळकर साहेबांनी जे विश्वजित आणि विशालदादांच्यात भांडणं लावायचा प्रयत्न केला, ही खासदारकीला उलटं सुलटं करण्याचे प्रयत्न होते. याचं कारण फक्त एकच आहे की यांची दोघांची एकी ही जिल्ह्याला भारी पडायला लागली आणि ही एकी कुठं तर तोडून त्यांच्यात संभ्रम करायचे किंवा कार्यकर्त्याच्या तेढ निर्माण करून वातावरण बिघडायचं काम चाललंय. यासाठी सर्व आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज इथं उपस्थित झालो आहे. विशालदादा हे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे आणि जनतेच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणारे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि समाजात खोट्या शब्दात येणाऱ्यांनी त्यांच्यावर टीका करताना आधी स्वतःची पात्रता पाहावी. समाज की स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आणि स्वतःला मोठं करण्यासाठी एखाद्या मोठ्या कोणत्या तरी नेत्याला टार्गेट करायचं आणि उठसूट त्याला काही बोलायचं, त्याच्यावरती टीका करायच्या, हे सर्व भाजपमध्ये चालतं, आमच्या काँग्रेस पक्षामध्ये चालत नाही. कारण ते विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम साहेब हे एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेते आहेत. आम्ही लोकांना भडकावून त्यांच्या भावना पडवून बदली घडवून लोकांना आणि युवा पिढीला त्यांच्या मार्गावर भटकवणारे नेते नाहीत. हे लोकांना शिक्षण देणारे, लोकांना औषधोपचार देणारे, संस्थांच्या माध्यमातून लोकांना रोजगार देणारे नेते आहेत. तुम्ही जे कार्यकर्ते बोलताय तुमच्या नेत्यांबद्दल, त्या नेत्यांनी लोकांसाठी काय केले पहिलं हे सांगावं. आमच्या नेत्यांच्या कर्तृत्वाबद्दल तुम्ही विचारता, तुमच्या नेत्यांनी लोकांसाठी काय केलेलं आहे, कोणती संस्था उभारलेली आहे, कोणते दवाखाने उभारलेले आहेत. आणि हे जे कार्यकर्ते बोलतात ते स्वतः भारतीच्या माध्यमातून आमच्या विलंब करा म्हणून भारतीच्यामध्ये हेलपाटे मारताना आम्ही बघितलेलं आहे. माननीय विश्वजित कदम साहेबांनी तळागाळातील लोकांसाठी काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोणताही धर्म किंवा कोणत्याही याच्याबद्दल हे न करता सर्व धर्माबद्दल त्यांनी जातीबद्दल सर्वांचा चांगले काम केलेले आहे.
त्यांच्याकडे ते न्याय मिळतो. त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, त्यांच्यावर विश्वास हा आहेच. आणि अशा आमच्या नेत्यांना, अशा व्यक्तींना बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. खरं ते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारण व समाजकार्यामध्ये बाळासाहेब पतवर्धन साहेब किंवा आज पाटील घराणं असू दे, हे सुसंस्कृत राजकारणी म्हणून आज महाराष्ट्राची ओळख आहे. राजकारणामध्ये ज्यावेळी आपण विरोधकांच्यावर टीका करतो तसंच राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्या विरोधकांच्या बरोबर सुद्धा चांगले संबंध ठेवून एक राजकारणाची परंपरा आहे. आणि अशा ह्या राजकारणाच्या परंपरेमध्ये विध्वंसक राजकारण हे पडळकर अनुपात आहे. तसेच सांगली जिल्ह्याची परंपरा ही गोडी गुलाबीची व लोकशाहीची आहे. त्यामध्ये आता आलेले नुकतेच झालेले आमदार यांनी जिल्ह्यामध्ये जे विष पेरण्याचं काम चालू आहे ते लोकांना, समाजाला दिसत आहे. ज्यांनी बिरोबाची शपथ खोटी काढली आहे, ज्यांनी 3 पक्ष बदलले आहेत, ज्यांनी समाजासाठी काही केलेलं नाही, त्या लोकांनी आमच्या डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही आहे. मी एक विश्वजित कदम साहेबांचा लहान कार्यकर्ता आहे, पण मी सुद्धा बोलताना संयम ठेवून बोलीन. मला माझ्या संस्कृतीची जाण आहे, मला माझ्या नेत्याची जाण आहे. माझ्या नेत्याने अधिक असं शिकवलं नाही, कुठल्याही वैफल्यग्रस्त नेत्यावर बोलण्याची कृत्य करण्याची आम्हाला संधी मिळावी म्हणून मी ती गोष्ट बोलणार नाही. पण मी एवढंच सांगतो, आज ज्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्यावर जे बोलले आहेत त्यांनी त्यांची पहिला पात्रता बघावी. जी लोक विद्यापीठाला, भारती हॉस्पिटलला बिलं माफ करा म्हणून, ज्या विद्यापीठामध्ये आम्हाला प्रवेश द्या म्हणून, ज्या विद्यापीठाच्या फी माफी करा म्हणून जी लोक दरवाजाच्या विश्वजित कदम साहेबांच्या बंगल्याच्या बाहेर उभं राहायची, ती लोक आज त्यांच्यावर बोलण्याचं म्हणजे धाडस करतात. हे सर्वात चुकीचं आहे. याचा परत एकदा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. एवढंच सांगायचं आहे, कुणाची पात्रता काय आहे हे जनता ठरवत असते. तर कुठल्या तर नेत्यावर बोलायचं आणि स्वतःला पब्लिसिटीसाठी काम करायचं हे आता पॅटर्न जुना झाला आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलाय, भाजपचं एकमेव काम असं आहे की महापुरुषांना नावं ठेवायची, महापुरुषांबद्दल चुकीचं बोलायचं आणि प्रेसमध्ये बातम्या द्यायच्या. तर त्याच पद्धतीनं आज सांगली जिल्ह्यामध्ये पण हा प्रकार होत आहे की आता नेत्यांवर बोलायचं. तर हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि हे भाजपनं थांबवलं पाहिजे, कारण ह्याची सुरुवात भाजपनं केली आहे आणि हे सत्तेच्या जीवावर चाललंय. तर लवकरात लवकर ह्या गोष्टीला कुठं तर ह्या भाजपनं घालणं गरजेचं आहे. त्या कार्यकर्त्यांना, त्या नेत्यांना भाजपनं सांगणं गरजेचं आहे. नाही तर सगळ्या जनतेला समजून चुकलं आहे, त्याचं बी कुठलं निर्माण व्हायला लागलं. तर एवढंच ह्या प्रेसच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं. आम्ही एक संघ आहोत, एक संघ राहणार आणि पुढं जशा पद्धतीने जिल्हा परिषद, महापालिका बरोबर आहेत आणि पंचायत समितीकडे सत्ता आम्ही जे खिचले हे बघून वैफल्यग्रस्त झालेलं भाजप आता काहीतरी डिवायडेड रूल आणि रूल्स हे करून ते फायदा घ्यायचा प्रयत्न करायला आहेत. पण आमच्या दोघी न पडता आम्ही सर्व काँग्रेस जन एकत्र राहून काम करणार एवढंच या गोपीचंद पडळकरांना त्यांनी भाजप सर्वसामान्य ह्याच्यातून आलेलं असल्यामुळे भाजप मुद्दाम त्यांना पुढं करून आपलं स्वार्थ साधून आलेले 2029 खूप लांब आहे आणि आलेली जनता ठरवेल त्यावेळेला 29चा रिझल्ट काय असेल. माझ्या मते आत्ता विशालदादा 1 लाखानं आले, ते अपक्ष असताना जर काँग्रेसचं तिकीट त्यांना मिळालं तर 2.5 ते 3 लाखांनी ते निवडून 2029